ज्याच्यामध्ये देवानं आमच्या संबंधानं काय योजना केली, काय अपेक्षा केली, या गोष्टी समजणं आणि आमचं आत्मिक, कौटुंबिक आणि सामाजिक कशा पद्धतीने हे जीवन जगावं, याच्यासाठी पवित्र शास्त्रातली काही वचनं आम्हाला शिकणं, समजून घेणं फार महत्वाचं आहे. बऱ्याच वेळा चर्चमध्ये येणारे तरुण तरुणी ते देवाच्या मंदिराचा भाग बनतात, परंतु ज्या व्यवस्थेमध्ये आम्ही असावं असं प्रभूला वाटतं, हे जे मन आहे, हे मन ऍक्सेप्टिव्ह नसतं, स्वीकारणारं नसतं, तर प्रत्येक गोष्टीला विरोध करणारं मन असतं, प्रत्येक गोष्ट. आणि कित्येक वेळा चर्चला यायचं, भक्ती करायची, निघून जायचं, परंतु त्यामध्ये देव आमच्याकडनं काय अपेक्षा करते आम्ही कधीच लक्षात घेत नाही. कारण मला आठवतं की मी पण सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर, म्हणजे सेवा ही मला कधी आवडत पण नव्हती. बरेच सेवक आले, त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला, भविष्यवाण्या केल्या, परंतु मी पालकांचं जीवन जवळून पाहिलं. त्यांना किती त्रास आहे, किती समस्या आहेत, किती त्यांना नाकारलं जातं, आणि सेवा करणं ही गोष्ट साधारण गोष्ट नाही, हे मला चांगलं माहिती होतं. परंतु विश्वासणारा परिवार, धार्मिक परिवार, त्याच्यामध्ये चर्चला जाणं, बसणं, ऐकणं आणि चर्च सुटल्यानंतर घरी जाणं. परंतु माझा जो व्यवहार आहे, जगामध्ये गेल्यावर मी जगासारखं वागत होतो. आणि माझ्या डोक्यामध्ये असं एक विचार येत होते की कुणी पाहिलाय देव, कधी स्वर्गामध्ये जाणार. बऱ्याच वर्षापासून ऐकतो प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे, प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे. आई वडिलांना असं वाटतं की मुलांनी चांगलं वागावं म्हणून ते देवाचं भय आपल्यावरती लादतात, पण देव ही व्यक्तीच अस्तित्वात नाही. मी चर्चला जात होतो, पण देवाचं अस्तित्व नाकारत होतो. नाही, तो नाहीच आहे. शिक्षण घेतलं होतं ना, प्रत्येक गोष्टीला पुरावा मागत होतो की देव आहे. तर मग घरामध्ये भरपूर प्रश्न असायचे. आमच्या एवढी प्रार्थना करते, एवढं चर्चला जाते, उपास करते, घर कर्ज बाजारी, वडील दारू पिणारे, सगळ्या गोष्टीची कमतरता. मग मला असं वाटत होतं की नाही, देव जर असता तर एवढे प्रश्न ख्रिस्ती परिवारामध्ये कसे काय. आम्ही म्हणतो आमचा देव जिवंत आहे आणि तो दिसत नाही. मग माझ्या डोक्यामध्ये पक्क घर झालं होतं, हे सगळे वेडेत. हे पाळक जो सांगतो ना, तर त्याचं प्रोफेशन आहे, त्याला त्याचा पगार मिळणार आहे, आणि आपण बसायचं, मान डोलवायची आणि घरी जायचं. परंतु ख्रिस्ती मन आहे, आणि उघड उघड असं बोललो तर परिवारातनं पण बाहेर काढतील, मला कोणी चांगलं म्हणणार नाही. म्हणून मी चर्चमध्ये येत होतो आणि जात होतो, शिक्षण घेत होतो. चांगले हुशार विद्यार्थी त्यांच्याबरोबर माझी संगत सोबत होती. माझ्या डोक्यामध्ये होतं, नाही, जगामध्ये लोक फक्त पैशावाल्याला किंमत देतात, ज्याच्याकडे ज्ञान आहे त्याला किंमत देतात. मग मी ठरवलं, नाही, चांगलं शिक्षण घ्यायचं, मोठ्या पगाराची नोकरी मिळवायची आणि परिवाराला सुखी करायचं. राहिलं ख्रिस्तीत्व, ते तर आपण जपणारच आहे. बरं, हे करताना सुद्धा मी दोन्हीकडे होतो, घरच्यांना माहीत पण नव्हतं. माझे मित्र ज्या धर्माचे, त्यांच्यावर बसून मूर्तीपूजा, तळी भरणं, कौल मागणं. त्या बोर्डाची परीक्षा होती, माझ्या मित्राने सांगितलं की नाही, असं असं एक आहे, आपण जायचं, त्या देवाला सुपाऱ्या लावायच्या, त्याच्या छातीला उजवीकडची पडली, ढिकली तर उजवलं, डावीकडची पडली तर डावललं. मग मी आणि माझा मित्र दोघं पण गेलो. म्हणलं चल आता मी पास होणार का नापास होणार, 10वीच्या बोर्डाला ती सुपारी लावून बघायची. आणि नेमकी मी उजवीकडे लावली, त्याने डावीकडे लावली, त्याची पडली.
आणि तो रडायला लागला, मी फेल होणार. आणि मला आनंद झाला, अरे माझी इकडं स्वीकारली देवाने, ती सुपारी उजवली म्हणजे मी पास होणार आहे. आणि तो रडायला लागला, अरे आता नापास होणार, नापास होणार. बरं त्याचा नंबर माझ्या मागं, ते कुठं माझ्या डोक्यात येत आहे की माझा पेपर तो बघून पास होऊ शकतो. परंतु मनामध्ये एक विचार आला, नाही हे सांगतायत ते खरं आहे. आणि जेव्हा पेपर दिले, परीक्षा झाली, आम्ही दोघं पण पास झालो. तिथून थोडंसं डोक्यामध्ये विचार सुरू झाले, देव आहे का? तो आहे तर मला काय करायला पाहिजे? पण तरी मन जगामध्ये अडकल्या कारणानं सगळं जग इतकं आतमध्ये बसलं होतं की म्हटलं नाही, देव ही संकल्पना मांडणं म्हणजे मूर्खपणा आहे. आमच्या घरामध्ये लोक रडायचे, पश्चाताप करायचे. त्यांच्या काळामध्ये त्यांची गँग जबरदस्त, बल्ला, विल्सन पास्टर, आणखीन हे खूप फिरायचे, प्रार्थना करायचे, मोठमोठ्या मीटिंग्स, सभांना ते जायचे. यांच्याकडे, या लोकांकडे पाहिल्यावर आम्हाला असं वाटायचं की हे लोक करतात ते खरं आहे का मी वागतो ते खरं आहे? एक संभ्रम. मग कधी कधी त्यांच्या बरोबर पाहून असं वाटायचं की नाही, हे लोकांनी एवढा त्याग केला, एवढं देवासाठी पळतायत, धावतायत, त्यांच्यामधलं प्रेम आता नाही बरं का तुमच्यामध्ये, ते कुठंच नाही. आपल्या त्यावेळेसच्या त्या कॅसेट असत्या लोकांना भेटण्याच्या, ते संजीवन. तर तुम्हाला कळलं असतं काय संजीवन आहे. एकमेकाला भेटल्यावरती असं वाटत होतं की फार मोठी संपत्ती मिळाली. विश्वासणाऱ्यांमधलं ते ऐक्य, ते प्रेम. त्याच्यामध्ये सभेला गेल्यावर हजारो लाखो लोक असायचे, पण त्या सभेमध्ये कोणी जेवणाची झोपण्याची पर्वा करत नव्हतं. कुठं पण पडायचं, काय पण खायचं, पण लोकांना एकत्र भेटून जो आनंद व्हायचा, मग हे पाहिलं मी, काय नेमकं सत्य आहे. परंतु त्या सभा संपल्या, घरी आल्यावर एक महिनाभर प्रार्थनेचं वातावरण राहायचं. नाही आपण प्रार्थना केली पाहिजे, आपण पण ख्रिस्ती आहोत, आपल्याला सुद्धा तेवढं धार्मिक बनलं पाहिजे. पुन्हा जगात गेलो, मित्रांबरोबर गेलो, किंवा डोक्यामध्ये यायचं, अरे प्रार्थना तुम्हाला घरातली भाकर देऊ शकत नाही, प्रार्थना तुम्हाला नोकरी देऊ शकत नाही, प्रार्थना तुमच्या कुटुंबाचे प्रश्न सोडू शकत नाही. मग पुन्हा रुटीन लाईफमध्ये. मग पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं, एमकॉम कंप्लीट झालं. आणि कंप्लीट झाल्यावरती 3 स्कॉलर मित्र, माझे मित्र होते, आणि आम्ही डिस्कशन करायला लागलो की नाही आता आपल्याला पुढं काहीतरी करायचं. मग कॉलेजमध्ये गेल्यावर त्या सरांनी सांगितलं होतं की नाही, ICWची परीक्षा दिली की तुमच्या एका सहीला 2 लाख रुपये मिळतात. म्हटलं एवढं? त्यावेळेस आमच्या वडिलांना पगार मोजून 1,500 रुपये, आणि ते पण 2 हप्त्यात आणायचे. सावकार होता. 700 रुपये आधी, 700-800 रुपये नंतर. अशा पद्धतीने सगळं घरातलं वातावरण. म्हटलं एवढी मोठी रक्कम मिळते, हार्डवर्क केलं तर आपण पुढे जाणार आहोत. मग आम्ही मित्र लोक बसून डिस्कशन केलं. म्हटलं चल आता आपण जाऊ त्या तिसऱ्या मित्राकडे, त्याच्या घराकडं, पिंपळे निलक या ठिकाणात तो राहिला होता, बॉम्बे पुणा रोडने. आम्ही निघालो, त्याच्याकडे जाऊन डिस्कशन केलं. सायकलवरती 2 जण गेलो, डिस्कशन केलं. खोली घ्यायची, पुस्तकं घ्यायचे, 18 तास अभ्यास करून आपण ICWची परीक्षा द्यायची. आणि सगळे आम्ही एकमेकाला इतकं इन्स्पायरिंग बोलत होतो की आता आपण जीवनात काहीतरी काढणार. आणि ते आठवत होतं आमच्या डोळ्यासमोर इतकं मोठं स्वप्न की ऑफिस असणार, हाताखाली लोक असणार. 4-5 वर्ष आपण हार्डवर्क केल्यानंतर आपल्या घरातली सगळी परिस्थिती बदलणार. आम्ही काही वेळ डिस्कशन करून एवढे इन्स्पायर झालो, असं वाटलं की कधी ते दिवस येतात की आपण एकत्र बसून अभ्यास करणार. मग त्या मित्राला भेटून पुन्हा 8:30-9च्या सुमारामध्ये आम्ही यायला लागलो. आणि बॉम्बे पुणा रोडवर, त्या बॉम्बे पुणा रोडवरती ESI हॉस्पिटल त्याच्याजवळ असं भुरभुर पाऊस येत होता. आणि मी, माझा मित्र सायकलवरती, समोरून गाडी आली म्हणून मी सायकल बाजूला घेतली आणि त्याच्याशी गप्पा मारत मारत, एवढं छोटासा रोड असल्या कारणानं तो माझ्या मागे राहिला आणि मी गप्पा मारतोय. गप्पा मारता मारता हा का उत्तर देत नाही, हा मला रिस्पॉन्स का देत नाही म्हणून मागं वळून बघितलं तर तो नव्हता जागेवरती. मग मी परत मागं वळून गेलो की हा गेला कुठं, आत्ता तर आम्ही बोलत होतो. तेवढ्यात
थोडंसं पुढं 100 फुटावर गेल्यावर मला जाणवलं की माझा मित्र रस्त्यावरती पडला, जो टॉपर होता कॉलेजमधला. ती जीप गाडी आली, माझ्या शेजारून गेली आणि त्याला मागे जाऊन धडक देऊन पुढे निघून गेली आणि तो जमिनीवरती पडला. आणि मी गेलो त्याच्याजवळ, बघतोय तर त्याची कवटी फुटली आणि त्याच्यातनं मेंदू असा दिसतोय मला आणि तो तडफडतोय माशासारखा. आणि त्याचं तडफडणं बघितल्यावर पहिल्यांदा आयुष्यामध्ये मी इतका घाबरलो. मग त्या बॉम्बे पुणा रोडवरती जेवढे अपघात होते तेवढे त्याच्यामध्ये ज्यांचं पण ऍक्सिडेंट होईल ते मरून जात होते. आता माझ्या डोळ्यासमोर मरण दिसतंय आणि माझ्या डोळ्यासमोर ती चर्चा. आपण रूम घ्यायची, अभ्यास करायचा, कॉलेज करायचं, मोठी परीक्षा द्यायची, एका सहीला 2 लाख रुपये मिळणार. परंतु दुसऱ्या क्षणाला ज्यानं आम्हाला इन्स्पायर केलं, जो कॉलेजमधला टॉपर मुलगा आहे, तो रस्त्यावरती माशासारखा तडफडत होता प्राण जाण्यासाठी, मरावं. आणि तेव्हा तिथं त्याला पाहिल्यावरती पहिल्यांदा असं वाटलं की सगळी स्वप्न मनुष्य पूर्ण करू शकत नाही. आमचं जीवन एका क्षणामध्ये नष्ट होणारं जीवन आहे. तेवढ्यात एक आवाज आला, आता तरी माझ्यावर विश्वास ठेव. आयुष्यामध्ये मी कधी गुडघे टेकले नव्हते, परंतु असं वाटलं, मरण पाहिल्यावरती पहिल्यांदा असं वाटलं आता गुडघे टेकावेत आणि प्रभूला आरोळी मारावे. आणि गुडघे टेकले. रस्ता सुमसाम, कोणी थांबायला तयार नाही. 2 व्हीलरवर यायचे, बघायचे, निघून जायचे. कारण त्या काळामध्ये कोणी जर उचलून दवाखान्यात नेलं आणि तो व्यक्ती मेला तर त्याच्यावर पोलीस केस व्हायची. त्या व्यक्तीला ते कोणीच थांबायला तयार नाही. म्हणलं आता याला न्यायचं कसं काय, याची कवटी फुटली, काही वेळाने हा मरणार आहे, रक्ताची धार वाहते, बघतोय मी ते रक्त, सांडत सांडत रस्त्यावरती रक्त यायला लागले. आणि ते पाहिल्यावरती इतका घाबरलो, इतका अस्वस्थ झालो आणि प्रभूला तिथं बसून जोरात आरोळी मारले. पहिली प्रार्थना. जेवणावर सुद्धा कधी प्रार्थना करत नव्हतो मी. कधी उठल्यावर प्रार्थना केली, जेवताना प्रार्थना केली, झोपताना प्रार्थना केली. मला कधीच आठवलं नाही. एवढ्या वर्षामध्ये प्रार्थना मला कधी माहित नव्हती, पण पहिल्यांदा गुडघे टिकून प्रार्थना केली आणि देवाला म्हटलं, देवा, लहानपणापासून तुझ्याविषयी ऐकलंय, विश्वास मात्र कधी ठेवला नव्हता, पण आता मरण डोळ्यासमोर आहे. मी फक्त तुला प्रार्थना आज पहिल्यांदा करतो आणि माझी प्रार्थना ही असेल, हा माझा मित्र वाचव. याला जर तू वाचवलं, हे कॉलेजची पुस्तकं, हे ज्ञानाची पुस्तकं फेकून देईल आणि शास्त्र हातात घेऊन महाराष्ट्रामध्ये जिकडं नेशील तिकडं तुझं वचन गाजवायला जाईल. आणि तशी प्रार्थना केली. मी रडत होतो. एक रिक्षावाला आला, त्या रिक्षावाल्याला हात जोडले, म्हटलं, बाबा थांब. त्याने तो म्हटलं, मला मदत कर, हा माझा मित्र मरणाच्या पंथाला लागलाय, याला उचलून तुझ्या रिक्षामध्ये हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी मला मदत कर. तो देवाने मी ती प्रार्थना केल्यावर देवाने त्याच्या अंतःकरणात काम केलं. आधी एकही रिक्षा थांबत नव्हती, परंतु ती रिक्षा थांबली. माझ्या मित्राला उचललं, त्याच्यामध्ये टाकलं आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. हॉस्पिटलमध्ये गेल्यावर डॉक्टरांनी त्याला पाहिलं आणि तो म्हटला, बरंच त्याच्या मेंदूचे नुकसान, इजा झालेली आहे आणि वाचण्याची शक्यता हीची गॅरंटी मी काही देऊ शकत नाही. मग त्या लॉनवरती बसून, मित्र हॉस्पिटलमध्ये आणि त्या हॉस्पिटलच्या लॉनमध्ये बसून मी किती वेळ प्रार्थना केली ते मला माहित नाही, पण रोज मी त्याला भेटायला जायचो आणि रोज त्या लॉनमध्ये प्रार्थना करायचो. 15 दिवस प्रार्थना केली आणि प्रभूला म्हटलं, काहीतरी मिरॅकल कर, याला तू वाचव आणि तू आहे याचा पुरावा मला दे. तू एवढं केलं ना, मी नक्की माझं जीवन तुला देईल. 15 दिवसांनी माझा मित्र शुद्धीवरती आला. त्याच्या मेंदूला कुठली इजा झाली नव्हती. तो बरा झाला. तेव्हा पुस्तकं फेकलं आणि शास्त्र हातामध्ये घेऊन निघालो. आणि पहिल्यांदा कळलं, ज्याची आम्हाला गरज आहे तो देव, जगाला त्याची गरज आहे. देवाचे प्रिय लोक हो, तरुणांनो, जे तुमचं तारुण्य आहे ना, या तरुणपणामध्ये तुम्हाला पुष्कळ आव्हानांचा सामना करायचा आहे. पुष्कळ. करिअर आहे, परिवार आहे,
तुमचं तारुण्य आहे, तुमची स्वप्न आहे. पण याच्यापेक्षा सगळ्यात उत्तम गोष्ट काय? आपल्या तरुणपणामध्ये आपल्या उपकारकर्त्याला स्मर. बस. जेव्हा तुम्ही तरुणपणामध्ये आपल्या उपकारकर्त्याला स्मरता, तुम्हाला माहिती का या दिवसामध्ये सैतानाचं प्रमुख अस्त्र कोणतं आहे आणि शेवटच्या दिवसाची भविष्यवाणी कोणती आहे? पुष्कळ तरुणांना ते माहित नाही. शेवटच्या दिवसाची भविष्यवाणी काय माहिती का? मृत्यूनं खिडकीच्या आतून प्रवेश केला आणि रस्त्यावरती तरुणांच्या प्रेताचा खाच पडलेला आहे. म्हणजे शेवटच्या दिवसामध्ये मृत्यू कोणामध्ये प्रवेश करणार आहे? तर तरुणांमध्ये. त्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला सांगतो. मग तरुणांसंबंधानं दोन भविष्यवाणी आहेत. शेवटच्या दिवसामध्ये मी आपल्या आत्म्याचा वर्षा मनुष्य मात्रावरती करेल आणि त्यावेळेस तुमचे पुत्र आणि तुमच्या कन्या संदेश देतील. बघा, एकीकडे म्हटलं मृत्यूनं खिडकीतून प्रवेश केला आणि रस्त्यावरती तरुणांच्या प्रेताचा खाच पडला. दुसरी भविष्यवाणी काय? मी शेवटच्या दिवसामध्ये आपल्या आत्म्याचा वर्षा मनुष्य मात्रावरती करेल आणि तुमचे पुत्र आणि तुमच्या कन्या संदेश देतील. म्हणजे काय? जेव्हा तुमचं तरुणपण तुम्ही देवाच्या हातामध्ये देत नाही, एकतर ते देवाच्या हातामध्ये नाहीतर सैतानाच्या हातामध्ये. दोन युद्ध चालू आहेत. पवित्र आत्मा तरुणांना शोधतो, तरुणींना शोधतो आणि पवित्र आत्मा शोधत असताना तो दैवी विचार त्यांच्यामध्ये घालत असतो. दैवी विचार, अग्नी, सामर्थ्य. बरं, हे सामर्थ्य साधं सुद्धा सामर्थ्य नाही बरं का. जेव्हा प्रेषित लोकांना या सामर्थ्याचा अनुभव आला, तुमच्या लक्षात पण नाही की देवाच्या भयामध्ये वाढत असताना देवाच्या मंदिरामधलं सामर्थ्य हे जगातल्या सगळ्या सामर्थ्यापेक्षा वेगळं आहे. तुमची डिग्री एक सामर्थ्य आहे, तुमचं तरुणपण एक सामर्थ्य आहे. डिग्रीची पॉवर. एक व्यक्ती डिग्री मिळवतो ना, त्याला पॅकेज मिळतं, परंतु तुमचं पॅकेज तुम्हाला वाचवू शकत नाही, अजिबात वाचवू शकत नाही. पुण्यामध्ये एक IT इंजिनियर, त्याचा मामा पुण्यामधला नामवंत आमदार, मंत्री, त्याची गर्लफ्रेंड खूप सुंदर होती आणि जवळजवळ त्याला 25 लाखाचं पॅकेज, इतकं भारी ऑफिस त्याचं. तो मित्र मैत्रिणी, त्याचं पर्सनल लाईफ, फायनान्शियली स्ट्रॉंग, एज्युकेशन मध्ये पुढे, सगळं काही. परंतु अचानक त्याच्या डोक्यात काय आलं कोणास ठाऊक. मला वाटतं 12व्या फ्लोअरला त्याचं ऑफिस होतं. तो पळत पळत आला आणि सगळ्या ते ऑफिस काचेचं असल्या कारणानं त्या दरवाजाला, त्या काचेला त्याने लात मारली, फोडली आणि 12व्या मजल्यावरून त्यांनी उडी मारली आणि तो मेला. काय कमी होतो त्याच्याकडं? 25 लाखाचं पॅकेज, त्याच्याकडे गर्लफ्रेंड आहे, त्याचा आमदार मामा, मंत्री आहे, सगळं काही आहे, पण त्यानं उडी मारली. का उडी मारली? तुमचं जीवन एकतर देवाच्या हातामध्ये किंवा सैतानाच्या हातामध्ये. प्रश्न तोच आहे, तुम्ही देणार कोणाच्या हातामध्ये जीवन? जर जीवन तुम्ही देवाच्या हातामध्ये दिलं, एक गोष्ट ध्यानात ठेवा, बुद्धी ज्ञान तुम्हाला वाचवू शकत नाही, पण परमेश्वराचं भय तुम्हाला वाचवतं. बुद्धी आणि ज्ञान नाही तुम्हाला वाचवणार. बुद्धीनं जास्तीत जास्त तुम्ही पोट भरू शकता, पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, तुमचं पोट जोपर्यंत तुमच्या शरीरामध्ये ताकद आहे तोपर्यंत तुमचं पोट आहे. ज्या दिवशी तुमची बुद्धी संपती, ज्ञान संपतं, त्यानंतर तुम्हाला कुठल्याच गोष्टीचा उपयोग होत नाही. आणि बुद्धीच्या बाबतीमध्ये जर तुम्ही म्हणाल, शास्त्र सांगतं दानिएलच्या पुस्तकामध्ये, राजामध्ये अहंकार आला, मी माझ्या ज्ञानानं, माझ्या बुद्धीनं, माझ्या गौरवासाठी एवढं सगळं वैभव मी तयार केलेले, माझी बुद्धी, माझं ज्ञान. तेवढ्यात देवाची वाणी त्याच्याकडे आले, राजा 7 वर्ष जातील
आणि परमेश्वर तुला बैलासारखं रानामध्ये गवत खाण्यासाठी पाठवेल. राजा एवढा बुद्धिमान, एवढं वैभव त्यानं मिळवलं आणि राजाला देवानं गवत खाण्यासाठी पाठवलंय. म्हणून बुद्धीवरती पण अवलंबून राहू नका. राहायचंय तर फक्त देवावरतीच अवलंबून राहा, देवावरती. मी पाळक आहे म्हणून तुम्हाला सांगत नाही, आणि पाळक होण्याची क्वालिटी पण माझ्यामध्ये नाही बरं का. मी कुठली डिग्री केली नाही, बायबल कॉलेजला गेलो नाही, काही गेलो नाही. जेव्हा मी शास्त्र हातामध्ये घेतलं तेव्हा पवित्र शास्त्रात 66 पुस्तकं हे पण मला माहित नव्हतं. मी जेव्हा प्रभूच्या सेवेसाठी निघालो, पण जे मी अनुभवलं, जे मी पाहिलं आणि त्यातलं सत्य तरुणांमध्ये सांगावं ही माझी तळमळ आहे. त्यांनी वळावं देवाकडं, चांगलं जीवन जगावं. प्रभूनं त्यांच्यासाठी काय चांगली योजना केली. मला बऱ्याच गोष्टी सांगायच्यात, परंतु एक वचन सांगून काही गोष्टींचा अभ्यास आपण करणार आहोत. ते 1:30 वाजेपर्यंत चालतंय? 1:30 वाजेपर्यंत तरुणांनो चालते का नाही? चालतंय ना? ओके. एक वचन वाचा, तिमोथेचं पहिलं पत्र आणि त्याचा 4था अध्याय 11 पासून. कोणाला, कुठल्याही तरुणाला मिळालं तर एकदम छान होईल त्यांनी वाचलं तर. या गोष्टी आज्ञारूपाने सांगून शिकव. या गोष्टी आज्ञारूपानं सांगून शिकव. कोणी तुझ्या तारुण्याला तुच्छ मानू नये. कोणी तुझ्या तारुण्याला तुच्छ मानू नये. तर भाषण, वर्तन, प्रीती, विश्वास व शुद्धता याविषयी विश्वास ठेवणाऱ्यांचा कित्ता. आता काय सांगितलं तरुणाच्या समोर. वास्तविक पाहता मी इकडं येताना माझा अभ्यास वेगळा होता बरं का. हे पण मला खूप सांगायची इच्छा आहे, परंतु मला माहिती आहे मी हे काय माझी पहिलीच आणि शेवटची मीटिंग नसेल, आणखी नसेल. तर याच्यामध्ये परमेश्वराला प्रिय तरुण असा मी तयारी करून आलो होतो, प्रिपरेशन करून आलो होतो. हे तुमच्या समोर आहे. परंतु इथं आल्यावर बसल्या बसल्या देवानं अचानक सांगितलं की तुला वेगळं सांगावं लागेल. आणि ते सांगताना कुठलंच प्लॅनिंग नव्हतं बरं का. आता मी तुम्हाला जे सांगतोय कुठलंच प्लॅनिंग नव्हतं, पण पवित्र आत्मा जसा चालवतो तसं आपल्याला चालणं गरजेचं आहे. आता तिमोथेला पौल एक अनुभवी व्यक्ती, या पौलानं सगळ्या विद्वत्ता, सगळं ज्ञान शिक्षणाच्या बाबतीमध्ये आत्ता जे आता तुम्ही ऑक्सफर्ड म्हणता त्यापेक्षा मोठ्या असणाऱ्या युनिव्हर्सिटीमध्ये त्यानं शिक्षण घेतलेलं, इतका बुद्धिमान पौल. परंतु तो पौल जसं ख्रिस्त त्याला समजला, तो ट्रॅडिशनल आहे. पौल हा एक यहुदी, कट्टर यहुदी धार्मिक व्यक्ती आहे, परंतु त्याचा धर्म त्याला ख्रिस्ती लोकांना मारण्यासाठी प्रेरित करत आहे. पौल यहुदी आहे. यहुदी धर्माच्या सिद्धांताप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त आल्यावरती त्यानं सगळं वेगळी तत्व मांडली, वेगळी तत्व मांडली. या तत्वाला विरोध करत करत हा पौल ख्रिस्ती लोकांचा छळ करत निघाला, फरमान घेऊन निघाला. परंतु येशूनं त्याला दर्शन दिलं. काय मी तुम्हाला सांगतो, नीट ऐकून घ्या. तो धार्मिक आहे, यहुद्यांमधला कट्टर यहुदी. धार्मिक म्हटलं तर तो म्हणतो धर्मशास्त्र त्याचं पाठांतर आहे, सगळं धर्मशास्त्र त्याला माहिती आहे. परंतु धर्मशास्त्र माहीत असताना आता येशू त्याच्याकडे आला आणि त्याचं परिवर्तन झालं. आता परिवर्तन झाल्यावरचा पौल मी तुम्हाला सांगत आहे. आमच्याकडे सुद्धा आम्ही जे आहोत ना, हे बायबल आम्हाला ज्ञात असणं म्हणजे ख्रिस्त माहीत असणं असं नाही आहे. ख्रिस्त माहीत असणं आणि बायबल माहिती असणं यामध्ये फरक आहे. पौलाकडं पण बायबल होतं, पण पौलाकडचं बायबल घातक होतं. येशू ख्रिस्ताला क्रुसावरती देणारे लोक कोण? ते काय व्हिलन आहेत का? कोण ठरवलं येशू ख्रिस्ताला 30 रुपयाला कोण विकलं? शिष्याने. कोणाबरोबर सौदा केला? याजकांबरोबर. कैफा याजक. कैफा याजक म्हणजे यहुदी धर्मातला प्रमुख व्यक्ती, धार्मिक व्यक्तीने येशूला क्रुसावरती दिलं. तुम्हाला बायबल माहित असलं म्हणजे तुम्हाला ख्रिस्त माहित असलं असं समजू नका. ख्रिस्त माहित होणं हे पौलाला नंतर कळालं. म्हणून मी तुम्हाला सांगतो, आता तुम्हाला बायबल माहिती आहे, तुम्ही चर्चला आला. बऱ्याच आई वडील सांगताना लेकरांसमोर, मुलगा मुलगी बघायला गेल्यावरती ती मुलगी द्यायची असते. तुमचा मुलगा कसा आहे? माझा मुलगा खूप धार्मिक आहे. म्हणजे काय?
तर रविवारी चर्चला जातो. पाळकाला विचारा. बरं, आता पाळकाला विचारलं तर पाळक काय बाबा दिसतोय, क्वायर मध्ये आहे, पण बाहेर गेल्यावर पानाच्या टपरीवर थोडी पाळक माग माग फिरतोय. तो कॉलेजच्या कट्ट्यावर बसून जाणाऱ्या येणाऱ्या मुलींना छेडतोय, ते पाळकाला कुठं माहिती आहे. आणि सांगता त्याला सुपारीच्या खांडाचं व्यसन नाही, पण गुटख्याचं व्यसन आहे. आणि तो इतका हुशार असतो ना, अगदी व्यवस्थित चूळ बिळ भरून गुटख्याचा वास येणे म्हणून लवंग ठेवतो का, तर गुटख्याच्या वासाचा प्रभाव कमी होतो आणि लवंगीच्या वासाचा प्रभाव. आता पौल काय सांगतो त्याकडं तरुण तरुणींनी लक्ष द्या. काय म्हणतो पौल माहिती का, तुझ्या तारुण्याला कोणी तुच्छ मानता कामा नये. हे तरुण पण आहे ना, हे तरुण पण देवाच्या हातामध्ये शुद्धतेच्या बाबतीमध्ये कित्ता असला पाहिजे. आमचे ख्रिस्ती तरुण आहेत ना, जेव्हा बाहेरच्या जगातले तरुण तरुणी तुमच्याकडे बघतील, आई वडील बघतील ना, तर त्यांनी त्यांच्या लेकरांना म्हटलं पाहिजे, अरे या लेकरांकडे पाहिल्यावर कळतं कसा सन्मान करावा आई वडिलांचा, कसं धार्मिक जीवन जगावं, समाजामध्ये कसं वावरावं. या बाबतीमध्ये लोकांनी तुम्हाला कॉपी करता आलं पाहिजे. तरुणांच्या संबंधानं देवाचं वचन सांगतं की तुम्ही एक आदर्श तरुण असा, कित्ता म्हणजे उदाहरण. जेव्हा कोणी तुमच्याकडे पाहिल्यावर त्यांनी म्हटलं पाहिजे याच्यासारखं माझं जीवन. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, प्रभू येशू ख्रिस्त तरुणपणामध्ये वधस्तंभावरती गेला. वयाचं 33 वर्ष, 33.5 वर्षानंतर तो वधस्तंभावरती गेला तरुणपणामध्ये. त्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला सांगतो, 12व्या वर्षामध्ये चर्चमध्ये जाऊन, मंदिरामध्ये जाऊन याजकांबरोबर तो वादविवाद शास्त्रातल्या वचनातनं घालत होता. काय बायबल असेल त्याच्याकडे पाठ, कसलं वचन असेल. बरं, तो आंधळेपणानं कुठलंही वचन स्वीकारत नाही. आत्ताच्या तरुणांचा प्रॉब्लेम काय माहिती का, त्यांना काय आता असे वक्ते निघालेत, त्याची जय याची जय, बायबल काढायचं नाही. आणि मग त्यांनी म्हटलं हे खरं, त्याच्याकडे नाचायला लागले, ते खरं, त्याच्याकडे नाचायला लागले. का तर तुम्ही बायबल वाचतच नाही ना, तत्व तुम्हाला माहितीच नाही, सिद्धांत तुम्हाला माहितच नाही. मग तुमचा प्रॉब्लेम काय तो माहिती का, म्हणून सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं, तरुणपण आहे ते बंड करणारं मन आहे. आता तरुणपणामध्ये माझ्या डोक्यामध्ये यायचं पहिले, मी ज्यावेळेस अगदी 8वी 9वीला काहीतरी असेल किंवा 10वीला असेल, आता मला आठवत नाही, परंतु ते 7 शब्दामध्ये पाळक बोलायचे की बाई हा पहा तुझा पुत्र योहान, योहाना ही पहा तुझी आई. आणि मग ते म्हटले की येशूनं तिला बाई म्हटलं. तिथं माझं डोकं फिरलं होतं, येशू किती उद्धट आहे, आईला बाई म्हणतो. पण आता बोलणार कसं पाळकाला जाऊन, तो बाई कसं काय म्हणू शकतो तिला, त्याला आपल्या आईची किंमतच नाही. मग हे कसलं धर्मशास्त्र, हे कसलं बायबल. पण मी शांत बसायचो आणि माझ्या मनामध्ये ते बंड चालू होतं. मी का नाकारत होतो ख्रिस्ताला, याचं कारण तेच होतं. काही गोष्टी माझ्या डोक्यामध्ये बसलेल्या होत्या. तो आईला आई म्हणू शकत नाही, मग माझ्या डोक्यामध्ये यायचं, आईच नसती तरी येशू कसा काय जन्माला आला असता. येशूचा जन्म मरीमुळे झालं, मग येशू जन्माला त्या मरीच्या पोटात आलं. काना गावामध्ये तो म्हणतो बाई याच्याशी तुझा माझा काय संबंध. आणि मग हे सगळं तर सैतान पण काय करतो माहिती का, सगळी असली वचनं घेऊन येतो. जिथं जिथं तुम्हाला बंड करता येईल ती सगळी वचनं. येशू ख्रिस्ताला सैतानानं डोंगरावरती नेलं तरुणपणामध्ये, त्याच्या समोर सुद्धा वचनं घेऊन आला. कोणती वचनं, अरे तुला भूक लागली, आता धोंड्याची भाकरी होण्याची आज्ञा कर. आता त्या तरुणानं, माझ्यासारखा तरुण येशू होता, आणि मग त्यानं त्या ठिकाणामध्ये म्हटलं पाहिजे खरंच आता मी आज्ञा करतो, धोंड्याची भाकर व्हायला पाहिजे. आणि मी गेलो असतो म्हटलं असतं धोंडे भाकर हो, आणि भाकर नाही झाली. मग सैतान हसला असता, अरे भाकर नाही झाली, कुठे आहे तुझा देव. येशू ख्रिस्तानं तरुणपणामध्ये वचन काढलं, आणि ते वचन काय, मनुष्य केवळ भाकरीन नव्हे तर देवाच्या मुखातनं निघणाऱ्या प्रत्येक वचनानं जगेल. हे बंड करणारं मन आहे. प्रॉब्लेम काय, जेव्हा तुम्हाला सत्यवचन माहित नसतं तेव्हा तुम्ही विरोधानं देवाच्या वचनाला ग्रहण करत असता. मग तुमच्या मनामध्ये येतं, काही वचनं तुमच्याशी बोलली जातात, तुमच्या मनात काय येतं. बघा, येशूचे शिष्य आणि येशूमध्ये फरक. येशूचे सगळे शिष्य तरुण होते, कोण म्हातारा नव्हता त्यांच्यामध्ये. आणि मग येशू सांगायला लागल्यावर
तुम्ही किती बायबल वाचता, किती तुम्हाला त्यातलं माहिती आहे, असं म्हटलं. ते एवढं कठीण बायबल कोण पाळू शकेल? त्याचे शिष्य म्हटले बरं का तर त्यांना फक्त बुजगावण्यासारखं येशूच्या मागे फिरण्यामध्ये माझ्या वाटत होते. चला, तो म्हटला चला इकडं प्रार्थनेला, चला तिकडं प्रार्थनेला, चला आता डोंगरावरती जायचंय. तिथं नुसतं फिरत होते. वचन पाळाच्या नावाने सगळे शून्य. का पेत्राने शिव्या दिल्या येशूला? 3.5 वर्ष येशूच्या बरोबर राहिलंय आणि येशूला पकडल्याबरोबर येशूला शिव्या, तलवार पण काढली. हो, 3.5 वर्षाचं बायबल कॉलेज, 3.5 वर्ष येशूच्या सहवासात राहून तलवार काढली त्याने. का नाही त्याच्या मनामध्ये ते, का नाही त्याचं परिवर्तन झालं? तुझ्या तारुण्याला कोणी तुच्छ मानू नये. पौलाच्या मुखातनं शिव्या निघल्या. जेव्हा तुमच्या मुखातनं अपशब्द निघतात तेव्हा तुमचं तारुण्य तुच्छ बनून जातं. लोक तुम्हाला पाहतात. तरुणपणाचं एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगू का? शब्दा शब्दाला शिवी बाहेर पडते, शब्दा शब्दाला, बरं का. आणि ते आमचं एन्जॉयमेंट असतं. टवाळी ही आमचं एन्जॉयमेंट असतं. कुणाच्या तरी खेचाय तर बोलताना चला आपण याची खेचू, चला आता याची जरा टिंगल करू, चला टाइमपास. टाइमपास नाही, टिपी. तुमचा शब्द टिपी, शॉर्टकट मारताना टिपी. अजून त्याला काय जोकला काहीतरी म्हणतात, एक जोक आहे तो शॉर्टकट मध्ये, फालतू काय आंचळ. पीजी 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 टीपी डीपी. तुमचा डीपी हा सुद्धा अश्लील असतो. काही लोकांचे डीपी बघितले, काही लोकांचे स्टेटस बघितले, त्या स्टेटसमध्ये जी अश्लीलता आहे. अरे तुम्ही देवाचे निवडलेले लोक आहात. तुम्ही चर्चमध्ये येता, देवाची संगती, देवाचा सहवास, आणि तुमचं जीवन लोकांना प्रकाश देणार. एक ख्रिस्ती तरुण तरुणीचा डीपी, त्याचं स्टेटस, ते तुमचा दर्जा दाखवतं. स्टेटसला इंग्लिशमध्ये ते स्टेटस आहे, पण मराठीमध्ये त्याचा दर्जा. तुमचा दर्जा तुम्ही बरोबर त्या व्हॉट्सअपवरती दाखवता. आणि तिथं म्हटलं की ते याच्यामुळे तुमचं तारुण्य तुच्छ मानलं जातं. काय दर्जाचे लोक तुम्ही आहात? योसेफाचा दर्जा काय? पोटिफराची पत्नी वयाच्या 17व्या वर्षी योसेफ त्याला पकडलं जातं आणि देवानं त्याला स्वप्न दिलं होतं. काय स्वप्न होतं? 11 पेंड्या तुझ्या पेंडीला नमन करतील, सूर्य चंद्र 11 तारे तुला नमन. काय मोठं विजन, काय मोठं स्वप्न. आता विचार करा, हा योसेफ, त्याच्या भावानी त्याला विकलं, खड्ड्यात टाकलं, पोटिफराच्या घरामध्ये आला. घरामध्ये आल्यावर त्याला राजाच्या पत्नी, सुंदर, अतिशय देखणा, रुबाबदार. आता पोटिफराची पत्नी त्याच्या प्रेमात पडली. विचार करा काय रुबाबदार व्यक्तिमत्व असेल, काय पर्सनॅलिटी त्याची असेल. आता ती पोटिफराची पत्नी त्याच्या तारुण्याकडे आकर्षित होऊन ती पत्नी म्हणती माझ्या बरोबर नीच, माझ्यासोबत राहा. मी परवा एक गोष्ट वाचली, त्याच्यामध्ये 45 वर्षाची बाई आणि 22 वर्षाचा तरुण, औरंगाबादचा असतो तरुण आहे. आणि त्या तरुणानं काय केलं तर त्या बाईला, ती विधवा आहे, आणि तिला म्हटलं तू माझ्यावर शरीर संबंध ठेव, ते तुला जमत नसेल तर तुझ्या जावेबरोबर माझे संबंध जोडून दे. आणि ते ऐकलं नाही. म्हटल्यावर तिनं, त्या मुलानं काय केलं, हातामध्ये हत्यार घेऊन त्या बाईला सपसप कापून टाकलं आणि एवढे 250 टाके तिला घालायला लावले. एकीकडे योसेफ आहे आणि दुसरीकडे हे जगातले तरुण आहेत. पोटिफराची पत्नी म्हणती माझ्या बरोबर नीच. आता विचार करा, त्याच्यासमोर इतकं सुंदर ऑप्शन आहे. आता त्यांनी ते लगेच आठवलं पाहिजे. कोणतं? देवाने नाहीतरी दाखवलंच ना, 11 पेंड्या तुझ्या पेंडीला नमन करतील, सूर्यचंद्र 11 तारे तुला. माझ्यासारखा म्हणला असता. देवानी तर हे आणलंय आता घडवून. देवाने चान्स उपलब्ध करून दिलेला आहे. पोटिफराच्या पत्नी बरोबर मी निजलो, आता सगळं माझंच असणार आहे. बरं एक गोष्ट ध्यानात ठेवा, त्याचं जे वय आहे ते अट्रॅक्शन असणारं वय आहे. त्याचं वय जे आहे ना, ते बरं वाईट काही जाणणारं, त्याला समजू शकत नाही. तरुण पण असंच असतं. कित्येक वेळा काही रिस्ट्रिक्शन, रिस्ट्रिक्शन लावले जातात, काही मर्यादा लावली जातात. आई वडील सांगतात, बाबा मुलीला सांगतात, बाई
लवकर रात्र होण्याच्या आत घरामध्ये यायला पाहिजे. मग त्यांना तरुण पोरींना काय वाटतं, हे आम्हाला बंधनामध्ये टाकतात, आम्हाला बंधनामध्ये टाकतात, हे काय आमच्या मर्जीप्रमाणे करू देत नाही. मम्मी पप्पा, आणि तुम्हाला समजत नाही आता जग ऍडव्हान्स झालं, अमकं झालं, तमकं झालं, तमकं झालं, हे झालं ते झालं. आणि 6 वाजता एसटी मध्ये बसताना ती मुलगी आणि तो सांगतो मुलगा की त्याच ठिकाणी तुला जायचं, तिकडच ती एसटी चालली, आणि ती पोरगी भोळेपणानं एसटी मध्ये बसते आणि तो नराधाम तिच्यावरती बलात्कार करतो. याच्यासाठीच आई वडील संस्कार करत असतात की तुम्हाला त्यांचं ऐकण्यामागं धारणा काय, तुमचं नुकसान होऊ नये म्हणून. लक्षात ठेवा, तुमचं तारुण्य इतकं तुम्हाला जपायचं की त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा डाग असता कामा नये, कोणता डाग त्याच्यामध्ये असू देऊ नका. एक गोष्ट अजून ध्यानात ठेवा, हे जग जे आहे ना ते वासनेनं भरलेलं जग आहे. वासनेशिवाय दुसरं तुम्हाला काही सापडणार नाही. कोण तुम्हाला फक्त म्हणतं ना माझं तुझ्यावरती प्रेम आहे. सुंदर मुलगी बघितली की तो पोरगा येऊन, नाही मला तू खूप आवडती आणि मी तुझ्यासाठी विहिरीत उडी मारतो आणि मी तुझ्यासाठी विष पितो, प्यान मारा. पण मग आमच्या पण पोरी म्हणतात, नाही मम्मी त्याच्याशी माझं लग्न करून दिले तर मी फाशी घेते, फॅनला फास. काय तुमचं तारुण्य, आणि काय गरुडासारखे उडायला लागले तुम्ही. चर्चमध्ये येणारे तरुण तरुणी एका विधर्मी व्यक्तीबरोबर लग्न करतात. विधर्मी मुलगी, विधर्मी मुलगा. आता बायबलमध्ये काय सांगितलं, विश्वासणाऱ्याने अविश्वासणाऱ्याशी संबंध जोडून नाही, विजोड होऊ नये. आता आम्ही त्याच्यावर ऑप्शन, एक आत्मा तारणात आणला, तुझं तर तारण नीट होऊ दे, तुझ्याच तारणाचा तपास नाही आणि तू आत्मा तारणामध्ये आणायला निघाला. अहो शलमोन, ज्या शलमोनाला देवानं 3दा दर्शन दिलं, 3दा त्याला देवाने दर्शन दिलं, तो शलमोन शेवटी मूर्तीपूजेच्या नादी लागला. कशा नादी लागला कारण माहिती का तुम्हाला? 300 पत्न्या, 700 उपपत्न्या, 1000 बायका केल्या, आणि त्याच्यातल्या ज्या बायका होत्या त्या मूर्तीपूजक बायका होत्या. 3दा दर्शन दिलेला शलमोन तो सुद्धा देवाला विसरला दर्शन देऊन. तुम्ही विदाऊट दर्शन तुम्हाला काय तुमचं तारण टिकून राहणार आहे? तुम्हाला तर दर्शनच नाही की. त्यानं ते केलं. मग आता इथं काय म्हणतो तो तिमोथी, तुझ्या तारुण्याला कोणी तुच्छ मानू नये, सैतानाचा ट्रॅप समजून घ्या. एकदा तुम्हाला त्याच्या जाळ्यामध्ये अडकवलं. आता बघा, पॉवरफुल व्यक्ती सॅमसन, शलमोन ज्ञानी, सॅमसन पॉवरफुल. त्याच्या जन्माच्या वेळेस प्रभूने काय सांगितलं? तुझ्या डोक्याला वस्त्राला लावू देऊ नकोस. आणि दलिलीची मागणी काय होती? तुझी ताकद कशामध्ये सांग. आता दलीला त्याला गोड गोड बोलून त्याच्या मांडीवरती झोपवती, त्याचे गालगुच्चे घेतलेलं शमशोन 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 शमशोन, खुश, विसरून गेला. डोक्यावरती बटा आहेत, त्या बटा राखल्या पाहिजेत. 2-3दा त्याने दाखवलं, तो म्हटलं नाही मला ओल्या फोकानं बांध, मग वादीनं बांध. त्या सांगितलं 1दा 2दा, 3ऱ्यांदा ती म्हटली बाबा तुझं काही माझ्यावरती प्रेम नाही. प्रेम असेल, आता त्याला ते आठवायला पाहिजे ना, हे गेलं तर ही पण जाणार, सगळं जाणार आहे. आणि मग आम्ही पाहतो कंटाळून त्याने सांगितलं. दलिलीने काय केलं? विचार करा, प्रेम कसलं आंधळं असतंय. ती दलीला त्याच्या डोक्यावर वस्त्र लावून फिरवत होती, तरी त्या आंधळ्या प्रेमात त्याला काहीच कळलं नाही. डोक्यावरची केस चाललेत, बटा चालल्यात, जगळ्या बटा गेला, टाकला झाला. मग उठून बघतोय आता काहीतरी धावपळ करावं, बघतोय तर काय शक्ती निघून गेली. लक्षात ठेवा, तुमची शक्ती फक्त देवाचं वचनच आहे. पावित्र्य ही तुमची शक्ती. एकदा ती गेली की दलीला सगळं काही निघून गेलेलं आहे. म्हणून तारुण्य सांभाळा, तारुण्य सांभाळा. हे तारुण्य देवानं दिलेली तुम्हाला विशेष प्रकारची देणगी आहे, स्पेशल. बरं, तरुणा संबंधानं देवाचं वचन काय सांगतं? हे तरुणा, तुझ्या तारुण्यामध्ये तुझं अंतःकरण तुला उल्हास देव, तुझ्या मनाला येईल त्याप्रमाणे वा. तो काही तुमच्यावर जबरदस्ती करत नाही. मला पुष्कळ जरा आमच्या पोराला समजावून सांगा ना. चला पाळत साहेब, तुम्हाला समजावून सांगायच्या टायमाला झोपला, आता एकदम बाद झाला. एका आंटीने तुम्हाला सांगितलं, पाळत साहेब दारू पिऊन घरात खूप त्रास देतो, जरा तुमच्या बरोबर सेवेला घेऊन जा, म्हणजे तुमच्या सेवे मी खाऊ त्याला. दारू पिऊन तो आम्हाला सेवा देतो, मग असं करा ना,
तुम्ही त्याला घेऊन जा म्हणजे तो तुमच्यावर सुधरेल. अरे तो मला बिघडवेल. कान देऊ नाही का? एक तर तुमचं तरुणपण उद्ध्वस्त होणार किंवा एक तर तुमचं तरुणपण देव त्याला आकार देणार. कोण आकार देणार आहे? आणि प्रभूला आकार द्यायचा ना तर देव कोणाला सुद्धा आकार देत नाही. ज्याने आपलं तरुणपण सांभाळलं. तुमच्या तरुणपणाला तुम्हाला सांभाळावं लागणार आहे. जेवढे सुद्धा उच्च पदावरती गेलेले लोक आहेत, मी तुम्हाला शास्त्रातनं काढून दाखवेल. जेवढे उच्च पदावरती गेले, योसेफ, त्याचं बॅकग्राऊंड काय? तो गुलाम आहे. गुलाम म्हणून त्याला विकलं. कुठलंच बॅकग्राऊंड नाही त्याला. गुलाम एक दिवशी पंतप्रधान झाला. गुलाम पंतप्रधान झाला. कशामुळं? त्यानं आपल्या तारुण्याला डाग लागू दिला नाही. डाग लागू देऊ नका. डाग लागू देऊ नका. डाग लावणारे अनेक लोक जगामध्ये असणार आहेत. पुष्कळ लोक आहेत. ते तुम्हाला हे सैतान एक ट्रॅप लावून तो देवाच्या तरुण तरुणीला कुमार्गाला, वाईट मार्गाला घेऊन जात असतो. एक डॉक्टर माझ्या संपर्कामध्ये आले. इतकी सुंदर होती. मग ती म्हटली की बाळासाहेब मला बाप्तिस्मा घ्यायचा. मी तिला बाप्तिस्मा दिला. बाप्तिस्मा दिल्यावर गेली. ती म्हटली तुम्हाला माझं जीवन माहिती आहे का? म्हटलं नाही, मला नाही माहिती तुझं जीवन काय. माझ्या सौंदर्यानं मी अनेक असणाऱ्या डॉक्टरला माझ्या नादी लावलं आणि मी आत्तापर्यंत एवढे पुरुष त्यांच्या बरोबर माझं सगळं कौमार्य त्याची उद्ध्वस्त करून टाकलं. पण आता मला देवाचं वचन समजलं तर मी सगळ्या गोष्टी सोडल्या आणि मला असं वाटलं की एक चांगलं जीवन व्यतीत करावं. जे पाप तिच्या लक्षामध्ये आलं आणि तिला कळालं, मी बऱ्याच गोष्टी गमावून टाकलेल्या. कान देऊ नाही का? हे जग तुम्हाला जे शिक्षण देतं, या शिक्षणामध्ये तुम्ही स्वतःला कलंकित करून घेत आहात. कॅज्युअल चालतं, हे चालतं व्यसन, चालतं व्यभिचार, चालती अश्लीलता आणि त्याला तुम्हाला व्हिडिओ पण सापडतील तसे. या वयामध्ये मुला मुलींना एकमेकाचं आकर्षण, लैंगिक भावना जाग्या होण्या हे कॉमन असणारी गोष्ट आहे. आता इथं योसेफाच्या बाबतीत ते का नाही कॉमन झालं? योसेफ उगीच वर गेला का? मग नियंत्रण कशाला म्हटलेले पवित्र शास्त्रामध्ये? आत्म्याच्या प्रेरणेने तुम्ही चाला म्हणजे देहवासना पूर्ण करणारच नाही. नियंत्रण आहे, कंट्रोल आहे ते. अहो ख्रिस्तीपण म्हणजे नेमकं काय? पवित्र आत्मा तुम्हाला चालवतो म्हणजे काय? पवित्र आत्मा देहाचं नियंत्रण करतो, स्वभावाचं नियंत्रण करतो, रागाचं नियंत्रण करतो, लोभाचं नियंत्रण करतो, वासना नियंत्रित करतो. म्हणून योसेफानं सगळं काही नियंत्रित केलं. त्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला दाविदाचं उदाहरण देतो तुमच्या समोर. दावीद जोपर्यंत देवाच्या भयामध्ये होता ना, तो देवाच्या भयात असल्या कारणानं देवाच्या इच्छेप्रमाणे चालत होता. पण जेव्हा त्यानं देवाची आज्ञा मोडली, ऐका बरं का, तेव्हाचा एक नियम होता, प्रत्येक राजानं वर्षाच्या सुरुवातीला युद्धाला जायचं. वर्षाच्या सुरुवातीला, तो सुद्धा एक सुंदर माझा मेसेज आहे. वर्षाच्या आरंभी राजानं करायची गोष्ट दावीद तो चुकला आणि दावीद घरी थांबला, युद्धाला गेला नाही. देवाची आज्ञा त्यानं मोडली आणि तो गच्चीवरती गेला. आता गच्चीवरती गेल्यावरती तो पाहतो तर त्याच्या सैनिकाची पत्नी आंघोळ करत आहे आणि खिडकी उघडी राहिली. आणि दाविदाचं लक्ष बरोबर त्या स्त्रीच्या नग्न देहाकडे गेलं आणि परिणाम काय झाला? त्यानं त्या आपल्या सैनिकाची पत्नी आपल्या घरी आणली. मग ती प्रेग्नंट राहिली आणि दाविदाला मोठा प्रश्न पडला, आता करायचं काय? मग त्याला त्या सैनिकाला म्हणतो, तो युद्धात नाही जा, तुझ्या बायकोकडे जाऊन नीच का? तर त्याला ते कळू नये, ते पाप मी केलेलं कळू नये. पण तो सैनिक म्हटला, नाही सगळे युद्धामध्ये आहेत, मी कसं माझ्या पत्नीकडे जाऊ? मग आता राजाला कळलं, बापरे मी काही सुटणार नाही. देवाचा मनुष्य असं म्हटलं, दावीद माझ्या हृदयासारखा आहे, देवाच्या अंतःकरणातला व्यक्ती. पण तो भरकटला, तो फिसकला, त्याचा पाय घसरला आणि पाय घसरल्यावर काय झालं? दाविदानं एका चुकानंतर दुसरी चूक कशी ते तुम्हाला सांगतो. इकडं दाविदानं व्यभिचार केला आणि आता त्यानं काय केलं? त्या व्यभिचारापासून वाचावं
त्याच्या पत्नी, त्या सैनिकाच्या पत्नीला त्यानं स्पर्श केला आणि तिच्यासोबत निजला, ही गोष्ट लोकांच्या लक्षात येईल. मग त्यानं काय केलं, त्या असणाऱ्या सैनिकाला त्यानं फरमान काढलं, सांगितलं याला तुंबळ युद्ध कुठं चाललंय त्या ठिकाणामध्ये पाठवा, हा मेला पाहिजे. त्याचा सैनिक त्याच्या राज्यासाठी युद्ध करतो, पण तो त्याला मारण्याचा विचार करतो, त्याला मारून टाकलं. आता मारून टाकल्यावरती त्यानं त्या सैनिकाची पत्नी घरामध्ये आणून ठेवलं, तिच्याबरोबर विवाह केला. शलमोन जो शमूएल आहे, तो शलमोन जो आहे तो तिच्याच पोटी जन्माला आलेला मुलगा आहे. पण ती गोष्ट वेगळी. परंतु मला तुम्हाला सांगायचं, ही गोष्ट त्यानं केली, परिणाम काय झाला माहिती का? तुझ्या तारुण्याला कोणी तुच्छ मानू नये. उदाहरण देव काय त्या ठिकाणामध्ये सांगतो. दावीद भरकटला, दाविदानं ती गोष्ट केली. त्याच्या घरामध्ये काय घडलं माहिती का? भावानं बहिणीवरती बलात्कार केला, भावानं भावाचा खून केला. कान देऊ नये का तरुणांनो? तुमच्या घरामध्ये तुमच्याद्वारे एक चूक तुमच्या कुटुंबाला उद्ध्वस्त करून टाकणार आहे, परिवारावरती देवाचे शाप आणणार आहे, परिवारामध्ये अनेक प्रकारची संकट निर्माण होणार आहे. म्हणून आमचं तरुण पण हे वासनेच्या आहारी जाता कामा नये, व्यसनाच्या आहारी जाता कामा नये, वाईट संगतीच्या आहारी जाता कामा नये. म्हणून पहिलं स्तोत्र सगळ्यांचं पाठ आहे. म्हणा बरं पहिलं स्तोत्र, संडे स्कूलमध्ये शिकला ना, म्हणा बरं. धन्य तो पुरुष, किती धन्य तो पुरुष हा जो दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही, बरं, पापी जनांच्या मार्गात पाऊल घालीत नाही. पाठ आहे ना. मग कसं काय पापी लोकांच्या मार्गात पाऊल घालतं? जातच कसं? संडे स्कूलला पाठ करून रट्टा मारून मारून पाठ, बक्षीस पण आणलेला असतो. पहिलं स्तोत्र पाठ, पहिलं स्तोत्र पाठ. अरे स्तोत्र जाऊ दे, पाठ करून किती पाळलंस? जेव्हा तुम्ही ते मनन करता, दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही, चालत नाही. मसलत म्हणजे चर्चा, डिस्कशन. फेसबुकला नुसतं हाय केलं की इकडून हाय 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 हाय, आणि त्या हायवरच सगळं सत्यानाश. आणि तुम्हाला सांगू का, हे हाय म्हणजे काय माहिती का? तुम्ही एकमेकाला सकाळी उठल्यावर हाय हाय करताना, हाय म्हणजे शाप आहे. माझी हाय तुला लागेल म्हणतात ना, आणि तुमचा हाय त्याला लागतो. आणि आम्ही ख्रिस्ती लोक पण हाय म्हणजे तू शापित. सगळे इमोजी सुद्धा बघा, ते माकड, डुक्कर, भूत, खोपडी. म्हणजे सैतानानं किती बरोबर सगळ्याला कंट्रोलमध्ये आणलेलं आहे. त्याला माहितीये कशा हे फळ जे आहे ना एदेन बागेमधलं, तो म्हटला दिसायला सुंदर आणि शहाणपणासाठी इष्ट आहे. दिसायला खूप सुंदर आहे आणि ते तुम्हाला ज्ञान देतं, आणि या ज्ञानानं तुम्ही मलिन होत चाललेला आहात. तारुण्याला कोणी तुच्छ मानू नये. प्रत्येक तरुण तरुणीनं प्रभूकडे काय प्रार्थना केली पाहिजे? देवा, माझे विचार पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चाललेले विचार असावेत. माझ्या मस्तकामध्ये फक्त तुझे विचार असू दे. अजून एक गोष्ट मला सांगतो, एकदा तुम्ही या जगामध्ये गेला, जगाशी समरूप झाला, जगानं तुमचा उपभोग घेतला किंवा तुम्हाला टाकून दिल्यावर तुमची पुनर्बांधणी कोणीच करू शकत नाही. कितीतरी रोज मला शेकडो कॉल येतात आणि त्या कॉलमध्ये मला वाईट वाटतं. ते म्हणतात, पाळक साहेब, आम्ही फसलो गेलो आणि आता आमच्यासाठी प्रार्थना करा, आमच्यासाठी प्रार्थना करा. कुटुंब तुटलं, परिवार उद्ध्वस्त झाला, आई वडिलांनी सोडून दिलं. का? जेव्हा तुमचं तारुण्य तुम्हाला सांभाळायचं होतं त्याच तुम्ही ती सांभाळलं नाही. आता देवानं तुमचा हात सोडला तर जगामध्ये तुमचा हात कोणी धरणार आहे? प्रभूला जर सगळ्यात वाईट कोणत्या गोष्टीचं वाटत असेल, दुःख कोणत्या गोष्टीचं वाटत असेल, की त्याचं देवानं निर्माण केलेला तरुण आणि तरुणी उद्ध्वस्त होतात, विचारानं अपवित्र बनतात, शब्दानं अपवित्र बनतात. तुझं शरीर जिवंत देवाचं मंदिर, या देवाचा आत्मा वास करतो, हे तुला कळत नाही का? देवाचा आत्मा ज्याच्यामध्ये वास करतो त्याच्यामध्ये व्यसन असतं, त्याच्यामध्ये अशुद्ध जीवन असतं, आणि असलं अशुद्ध जीवन घेऊन आम्ही जगामध्ये देवाचं नाव कसं गाजवणार आहे? मग आता तिमोथी किती सुंदर म्हणतो ना, तुझ्या तारुण्याला कोणी तुच्छ मानू नये. कशाच्या बाबतीमध्ये कुठं चुकतो? कशाच्या बाबतीमध्ये तारुण्य तुच्छ मानलं जातं? वाचूया ते वचन, 11 वचन, 12 वचन.
तुझ्या तारुण्याला तुच्छ मानू नये, तर भाषण, वर्तन, प्रीती, विश्वास व शुद्धता याविषयी विश्वास ठेवणाऱ्यांचा कित्ता हो. कशाच्या बाबतीत कित्ता व्हायचं? काय होतं माहिती का आम्हाला? धार्मिक म्हटल्यानंतर आमच्या समोर एकच आहे, क्वायर. हे क्वायर मध्ये हो पोरग आमचं. एका आंटीने फोन करून सांगितलं, साहेब माझ्या मुलासाठी तो क्वायर मध्ये आहे. मग काय प्रार्थना करू? नाही, घरी आल्यावर पितो, तिथं गातो आणि इथं पितो. ही धार्मिकता. एक गोष्ट तुम्हाला सांगू का? व्यसन करणाऱ्यानं स्टेजवर सुद्धा चढायचं नसतं बरं का. ज्याची तुम्ही भक्ती करता, जेव्हा नोहा तारवातनं बाहेर आला ना, त्यास असं लिहिलं, नोहानं सगळे शुद्ध पशु आणि पक्षी याचा होम केला. होम म्हणजे आराधना, होम म्हणजे प्रार्थना. शुद्ध पशु आणि शुद्ध पक्षी. या मुखातनं देवाचा धन्यवाद, त्या मुखामध्ये तंबाखू, दारू, गुटखा. बरं ठीक आहे, तुम्हाला ते आवडतं. मी म्हणतो चर्चमध्ये गुटखा खाऊन तुम्ही गाणं गा. तेव्हा कळतं नाही इथं देव आहे, बाहेर देव नाही. आकाश त्याचं सिंहासन आणि पृथ्वी त्याचं पाय ठेवण्याचं ठिकाण. म्हणजे बाहेर गेल्यावर देव डोळे झाकून घेतो. हा, आता तू बाहेर जा, कुठं गटारीत पड, पानाच्या टपरीवरती बस, मी तुला काय बघत नाही, रविवारी आल्यावर डोळे उघडतो. कुठलं लॉजिक वापरता? मग उपदेशकादे म्हणतो, तुझं अंतकरण तुला उल्हास देव, तुझ्या मर्जी असेल त्याप्रमाणे तू वाग, पण प्रत्येक गोष्टीचा हिशोब तुला द्यावा लागणार आहे. प्रत्येक गोष्टीचा हिशोब. बरं, देवाचा हिशोब काय साधा सुद्धा हिशोब नाही हो. गुटखा खाणाऱ्याला इथं भला मोठा टेंगुळ येतोच. मग पाळक साहेब प्रार्थना करा, आता देवाने हा कॅन्सर घालावा. मग आम्ही प्रार्थना केल्यावर तुम्ही बरे व्हाल, त्याच्यापेक्षा आत्ताच बरे व्हा, नंतर तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही. त्रास होणार नाही. इथं म्हटलं भाषण आणि वर्तन, दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट, ज्याच्यानं तुमचं तारुण्य तुच्छ मानलं जाते ते तुमचं भाषण. आरोगंट भाषा, उद्धट भाषा, अपमानित करणारी भाषा, कुणाला तरी खाली पाहायला लावणारी भाषा, अर्वाच्य भाषा, अशुद्ध भाषा. अजून एक तुम्हाला सांगतो, बायबल काय सांगतं माहिती का? जे बाहेरून आत जातं ते माणसाला अशुद्ध करत नाही, आतून जे बाहेर निघतं ना ते माणसाला अशुद्ध करतं. आणि आतून बाहेर काय निघतं? भाषा. तोंड बंद करून. मी तो ना, ते साधू लोक तिकडं हिमालयात जाऊन बसतात कशासाठी माहिती का? तोंड बंद करून. सगळं पाप तोंडानंच आहे बरं का. देवाची शांती निघून जाण्याचं काम पण तोंडच आहे. देवानं तुमचा नाकार करण्याचं पण काम तोंडच आहे. म्हणून यशाच्या पुस्तकामध्ये यशा काय करतो? तो म्हणतो की मी दर्शन पाहिलं आणि परमेश्वराला मी माझ्या दर्शनामध्ये पाहिलं, तर त्या ठिकाणामध्ये त्यानं पाहिलं की एक देव, एक जो असणारा पक्षी, त्या पक्षाला 6 पंख, दोन्ही उडे आणि दोन्ही आपलं तोंड झाके आणि दोन्ही तो उड, असं त्या ठिकाणात म्हटलेलं आहे. एक जो पक्षी, त्या पक्षानं पहिल्यांदा आपलं तोंड झाकलेलं आहे. देवाच्या सानिध्यामध्ये पहिलं काम काय होतं माहिती का? पहिल्यांदा तोंड झाकलं जातं. भाषेच्या बाबतीमध्ये तुम्हाला आदर्श असलं पाहिजे. तुमची भाषा, तुमचं बोलणं, जेव्हा तुमच्या बोलण्यावरती नियंत्रण येतं, तुमची भाषा ही लोकांसाठी कित्ता असली पाहिजे. असं बोललं पाहिजे. कसं बोललं पाहिजे? सिंहाच्या गुहेमध्ये दानिएलाला टाकलं. त्या दानिएलाला राजा विचारतो, हे दानिएला, परात्पर देवाच्या पुत्रा, सिंहाची तोंड देवदूत पाठवून तुझ्या देवानं बंद केली का? आतून उत्तर काय? तर महाराज चिरायू असा. त्याचं उत्तर ते नाही, तुम्ही मला सिंहाच्या गुहेत टाकलं आणि मला तुम्ही त्रास दिला, आता देव तुम्हाला त्रास देणार आहे, ते नाही त्याचं उत्तर. हे धार्मिक व्यक्तीचं बोलणं आहे. कोणतं बोलणं? आमच्याकडं काय बोलणं असतं माहितीये का? कुणी आम्हाला त्रास दिला की आमचा एक डायलॉग असतो, माझा देव तुला बघून घेईल.
आणि त्याच्या पलीकडचे 8 दिवसात कळलो नाही ऍक्सिडेंटनी मेले तर मी उपास करतो आणि बरेच लोक एका हॉस्पिटलमध्ये एक डीन खूप त्रास देत होता आणि ती बहीण मला वर्षभर सारखी फोन करायची मेसेज पाठवायची साहेब तो डीन आहे ना एकतर त्याची ट्रान्सफर व्हावी नाही तर त्याला काहीतरी व्हावं म्हणून प्रार्थना करा. रोज ती मी मेसेज वाचायचं. म्हटलं कसं सांगावं गेला की बाई असं नसतंय असं नसतंय असं नसतंय काहीतरी करा त्याला. तो डीन खूप त्रास देतो. रोज उठून त्याचं ऐकायचं. वर्षभर तेच ऐकायचं. मी नव्हतं प्रार्थना करत. म्हटलं ही कुशी प्रार्थना असली प्रार्थना देवाने मला शिकवलीच नाही. सिंहाची तोंड बंद करायला तो देवाचं काम करेल. परंतु एक दिवशी असं घडलं की तो डीनच मेला. म्हणजे तुमच्या किरकिरीने मरतील लोक. दानियल जी प्रार्थना करतो आणि त्याच्या प्रार्थनेचा परिणाम त्याची भाषा काय महाराज चिरायू असा. ऐका बरं का आता हा शब्द ऐकला. सिंहाच्या गुहेतनं दानियेलला बाहेर काढलं. त्याच्या भाषा कशी तुमच्यासाठी कित्ता आहे तुमची भाषा कशी कित्ता असली पाहिजे त्याच्या संबंधाने मी सांगत आहे. दानियेलाची भाषा इतकी सुरेख होती इतकी सुंदर होती. दानियल सिंहाच्या गुहेतनं बाहेर आला आणि राजा काय म्हणतो माहिती का आता इथून पुढं याच्याच देवाची उपासना करा कारण याचा देव सर्वश्रेष्ठ देव आहे. इतका आदर्श तुमचं बोलणं भाषा असली पाहिजे की लोकांनी देवाकडे वळा. आम्ही काय करतो माहिती का चला तरुण आहे पण ट्रॅक्स वाटूया. घरोघरी जाऊन ट्रॅक्स रस्त्यावरती ट्रॅक्स वाटल्यावरती लोक नाही बदलणार तुमच्या भाषेनं बदलणार आहेत. प्रियानो ट्रॅक्स छान आहेत त्याच्यामध्ये खूप पण त्याचं प्रॅक्टिकल आमच्याकडे कुठं आहे. तू माझं उठणं माझं बसणं माझं बोलणं माझं चालणं एकंदर वर्तनक्रम तू पाहतो. बोलणं तुमचं फार महत्वाचं आहे. ते बोलणं आल्यावर एवढी नम्रता त्याच्यामध्ये असली पाहिजे जी आमच्यामध्ये नाहीये. आम्ही प्रत्येक गोष्टीला हमरी तुमरीवरती येतो. प्रत्येक गोष्टीला विरोध. माझं ऐकलं पाहिजे माझं मान्य केलं पाहिजे मी म्हणतो तसं घडलं पाहिजे. किती प्रश्न किती समस्या आणि कधी आम्ही देवाच्या विरोधामध्ये काम करत आहोत. तिमोथी सांगतो त्या पद्धतीचं आमचं बोलणं नाहीच आहे. आमच्या बोलण्यानं किती दुखवतात. तुम्हाला माहिती का कधी कधी वडीलधाऱ्या लोकांशी आम्ही बोलताना ते आतमध्ये भरपूर तुटलेले असतात. त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात ते तुमच्या समोर गाळत नाहीत. आणि तुम्ही ज्यावेळेस वडीलधाऱ्या लोकांशी बोलताना त्यांना रडवताना त्याचे एकेका गोष्टीचा हिशोब तुम्हाला द्यावा लागतो बोलण्याच्या द्वारे. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो तुमचं बोलणं तुमच्या दुसऱ्या पिढीसाठी घरामध्ये दुसरं कोणीतरी छोटं आहे ना ते कॉपी करत असतं तुमचं बोलणं. बघा ते लेकर कधी कधी ते व्हिडिओ बघता तुम्ही ते आजोबा चालतो ते लहान लेकरू अगदी तसंच पाठीला हात धरून लंगडत चालत असतं. मग विचार करा तुमच्या बोलण्याचा परिणाम तुम्ही दुसऱ्या पिढीला बर्बाद करण्यासाठी वापरत असता. तुम्ही दुसरी पिढी अरोगंट करत असता. दुसऱ्या पिढीला बंड करण्यासाठी सांगत असता. पण जेव्हा तुमच्या बोलण्यामध्ये सौम्यता लीनता असेल तेव्हा तुमच्या बोलण्याचं कॉपी दुसरी पिढी करणार आहे. म्हणून तो तिमोथी काय म्हणतो तरुणा बोलण्याच्या बाबतीमध्ये तू आदर्श असला पाहिजे. आणि लक्षात ठेवा परिवार तुटण्याचं काम मंडळी फुटण्याचं काम मंडळीमध्ये वाद निर्माण होण्याचं काम पण बोलणंच आहे. बोलणं हो. म्हणून शास्त्रामध्ये सांगितलं बोलण्यास धीमा ऐकण्यास तत्पर. बोलण्यास कसं पाहिजे धीमा म्हणजे सावकाश. कधी कधी इतकं पटपट इतकं बोलून मोकळं ते शेवटी दम लागतो आणि मग कळतं बीपी वाढलंय. आणि आता जर तुम्ही बघितलं तर 22-23 वर्षाची पोरं 18 वर्षाची पोरं बीपी शूट होऊन मारायला लागलेले का तर त्यांचं बोलणं आहे. धन्य ते तरुण तरुणी जे आपल्या बोलण्यावरती संयम आणून पवित्र आत्म्याच्या अधीन राहून या शहरासाठी आशीर्वादाचं कारण बनतात. तुमच्या मंडळीसाठी तुमच्या परिवारासाठी तुमच्या घराण्यासाठी तुम्ही आशीर्वादाचं कारण बनलं पाहिजे. म्हणजे पहिली गोष्ट आम्ही पाहिलं की तो म्हणतो बोलण्याच्या बाबतीमध्ये तो कित्तास. दुसरी गोष्ट वाचा त्याच्यामध्येच भाषण. कोणी तुझ्या तारुण्याला तुच्छ मानू नये तर भाषण वर्तन प्रीती विश्वास. बस एक एक पाहूया. पहिली गोष्ट भाषण म्हणजे भाषा.
दुसरी गोष्ट काय? वर्तन. वर्तन. वर्तन म्हणजे वागणं बरं का. बरं एक गोष्ट ध्यानात ठेवा, किती पोपटासारखं तुम्ही बोलला. आता माझं एकदम सगळं बोलणं प्रीचिंग कुठं पण गेल्यावर म्हणतात पाळक साहेब खूप भारी बोलता, खूप भारी बोलता. नाहीतर तुमचं आम्ही ऐकतो, युट्यूबला उठतो, सकाळी उठल्यावर ऐकतो, तुम्ही खूप छान आहे. आता मी बोललो खूप छान, प्रीती करा, क्षमा करा, चोऱ्या करू नका, खून करू नका, आणि जाता जाता पाळकांचं पाकिट मारून गेलो. बोललो चोरी करू नका, पण वर्तन चोरी करण्यासारखं आहे. बोलण्यामध्ये प्रीती आहे, 7 शब्द ऐकलेत, येशू ख्रिस्त क्रुसावरती अर्पण झाला, देवानं जगावर एवढी प्रीती केली. अहो प्रीतीचं बोलणं आहे, पण वर्तन कुठं प्रीतीचं आहे ना. आदर्श कशा संबंधानं म्हटलं, तुम्ही भाषण जे करताना त्याच्यासारखं तुमचं वर्तन असलं पाहिजे. तुम्हाला सेवा करायची खूप इच्छा आहे, आणि सेवेमध्ये तुम्ही काय सांग, एक व्यक्ती सेवा करायला बाहेर जाते, सांगता काय हो तुम्ही लोकांना जाऊन, तुम्हाला उपदेश करायला सांगितलं, काय सांगणारे जाऊन, काय सांगता? सगळे गप्प. काय सांगता उपदेश करताना जाऊन लोकांना? पाप करू नका, ते सांगता ना, ते सांगता का नाही? हेच सांगायचं, पाप करू नका, चांगलं वागा, पाप करू नका, तारण स्वीकारा, येशूला आपला प्रभू माना, सगळं तुम्ही बोलता, आणि वर्तनाच्या वेळेस तुम्ही पाप करता. तुम्ही त्याला सांगितलं बिडी पिऊ नका, तुम्ही प्यायला लागला. तुम्ही त्यांना सांगितलं शिवी देऊ नका, तुम्ही शिवी द्यायला लागला. तुम्ही त्यांना सांगितलं एकमेकावर प्रीती करा, तुम्ही सगळ्यांचा द्वेष करता. मग वर्तन कुठे आहे? आदर्श कशाच्या बाबतीमध्ये? वर्तनाच्या बाबतीमध्ये. योसेफानं आपलं वर्तन चोख ठेवलं. दानियल वरच्या पदावरती जात असताना त्याच्या संबंधानं असं म्हटलं, दानियला संबंधानं म्हटलं, राजा खातो ते मिष्टान्न, राजा पितो तो द्राक्षरस, याचा विटाळच मला नाही व्हायला पाहिजे. ही विटाळ आणणारी गोष्ट आहे. त्याचं वर्तन तुम्ही पाहिलं तर तुम्हाला कळेल की त्यानं आपला देह विटाळू दिला नाही. हे वर्तन तुम्हाला विटाळतं, वर्तन तुम्हाला अशुद्ध करतं. वर्तनच तुम्ही देवाचे लोक आहात. तुमच्या वागण्यावरून समजणार आहे तुम्ही कुणाचे लोक आहात. तुमचे हे तरुण जर आपले तरुण देवाच्या मंदिरात असले तर ते पानाच्या टपरीवर नको आहेत. आपले तरुण, आपल्या तरुणी देवाच्या घरामध्ये आहेत तर ते बाहेर नको आहेत अशुद्ध गोष्टी करणारे. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, कपड्याच्या बाबतीमध्ये सुद्धा पाप कुठून येतं माहिती का? नग्नता दाखवल्यावर पाप येतं. म्हणून तुमचे कपडे पण तितके महत्वाचे आहेत ना. कशाला शॉर्ट घालायचे? नाही, तुम्ही म्हणता ती स्टाईल आहे, नरकात जाणारी स्टाईल. तुम्ही चॅलेंज करता ना तिथं पापाला. वासना जागी होती कशी? ते तुमचं वर्तन आहे. आणि बायबल काय सांगतं माहिती का? नग्नतेमुळं. आता याजकाला देवाचा नियम होता, पूर्वी याजकच फक्त परमपवित्र स्थानामध्ये जात होता. तर याजकाला त्यांनी सांगितलं, आता हे जे जागा आहे, हा जागा याजकाला कंपल्सरी दिलेला होता तिथं. आणि कशासाठी तो जागा दिलेला आहे? तो कमी आहे, पण त्याच्यात इथं अगदी बोटापर्यंत तो असतो, आणि खाली अंगठा पण नाही दिसला पाहिजे. आणि याजकानं तो जागा घालून उरपट आहे. त्यानंतर मी पाहतो की उरपट झगा, अशा 3 पद्धतीने तो आहे. आणि खाली जाताना त्यांनी म्हटलं चोळणा बांधून जा, म्हणजे एक जाळी असते ती तुमच्या आतमध्ये तुम्हाला घालून तुम्हाला जायचं. का? तो म्हणतो पायरीनं सुद्धा तुमची नग्नता नाही बघितली पाहिजे. पायरीनं सुद्धा नाही, आतमध्ये येताना पायरीला नग्नता नाही दिसली पाहिजे. लोकाला कशी काय दाखवता? पायरीने नग्नता बघू नये म्हटलंय बायबलमध्ये. मग आमच्या तरुणींनी नग्नता दाखवत फिरलं तर त्यांचं वर्तन अशुद्ध झालं. मग तिथं ते पापाला, लोकांना पापाकडे आकर्षित करतात. दावीद पतन होण्याचं कारण काय? स्त्रीनी नग्नता त्यांनी पाहिली, व्यभिचार केला आणि त्याचं पतन झालं. मग आता आमचं वर्तन लक्षात, मॉडर्न विसरून जा. उगीच काहीतरी शब्द काढलाय मॉडर्न नाही, ते काही मॉडर्न बिडन नसतं. आणि मॉडर्न आहे तर स्वर्ग विसरून जावा आणि मंदिर पण विसरून जावा. देवाच्या घरामध्ये आल्यानंतर आम्हाला आमचं शरीर झाकणं
अहो तिथं तर म्हटलं स्त्रीनं आपलं मस्तक झाकावं. मस्तक बॉडी कशी काय उडी ठेवू शकतो आम्ही? हे वर्तन आहे, तो आदर्श असला पाहिजे. बाहेरच्या लोकांमध्ये उघडेपणा, आमच्याकडे पण उघडेपणा. मग देवाच्या लोकांमध्ये आणि बाहेरच्या लोकांमध्ये फरक काय? तुम्हाला किती तुमच्या विचारानं तुम्ही प्रगल्भ झाला, तुम्हाला वाटत असेल आधुनिकता, आणि बरेच लोक म्हणतात मग नाही, मग परदेशामध्ये नाही का मग ते प्रीचर, आता प्रीचर जर तुम्ही बघितलं तर ते फाटक्या तुटक्या जीन्स बी घालतात आणि प्रीचिंग करतात. मग त्यांनी अहो बायबल काय सांगतं बघा ना. तो प्रीचर काय करतो याच्याशी तुम्हाला काय? बरं तुम्हाला जायचंय कुठं? स्वर्गामध्ये का तुम्हाला अमेरिकेत जायचंय? स्वर्गामध्ये जायचंय ना. अमेरिकेत गेल्यावर तुम्ही कसं पण राहा, तिथं तुम्हाला कोण विचारणार? स्वर्गामध्ये तसं जाता येत नाही, तिथं वर्तनच आहे ना. आणि आम्ही बिब्लिकली पाहतो, देवाच्या वचनानुसार पाहतो. देवाच्या वचनामध्ये काय सांगितलं की तुमचं वर्तन, तुमचं वागणं, आणि वागणं अगदी कपड्यापासून तर बोलण्यापर्यंत, जसं शास्त्रामध्ये सांगितलंय तुमचं वर्तन आई वडिलांच्या बाबतीमध्ये, वडीलधाऱ्या व्यक्तीच्या बाबतीत तुमचं वर्तन काय? वर्तन म्हणजे वागणं. कुणाच्या बाबतीत वागणं? तुमचं आई वडिलांच्या आज्ञेमध्ये राहा म्हणजे राहायलाच पाहिजे. त्यांचा शब्द तुम्हाला दुर्लक्ष करून चालताच येणार नाही. हे तुमचं वर्तन आहे. तुम्ही नाही, तुम्हाला आत्ताच्या पिढीचं काय कळतं? परवा आम्ही मुंबईला येता 1-2 मिनिटच आहे, येता एका दुकानामध्ये बनकर साहेबांनी ते आम्हाला घेऊन गेले. मग आमच्या बरोबर दुसरा एक मुलगा होता, त्याला म्हटलं, ते म्हटलं इथं स्वस्त जीन्स मिळतात, घे म्हटलं बाबा तुला. मग तो आला आणि त्यांनी भली मोठी ढगळी पॅन्ट काढली. म्हणलं अरे लय ढगळी आहे. नाही पास्टर, ही आत्ताची स्टाईल आहे. म्हणलं वापरून झाली आमची. तेव्हा आमचं पण भला मोठा बॉटम होता, एवढा 35-40 काय. बच्चनने नुकताच काढला होता तो, एलिफंटा त्याने काढली होती, ती जातली. मग काय नवीन झालो? नाही आम्ही आता आधुनिक. अरे तुम्ही आधुनिक नाही, आम्ही सगळं वापरून झालंय. आता तुमचं फाटकं तुटकं जे तुम्ही आता ठिगळ लावता ना, ते आम्हाला नव्हतं म्हणून आम्ही ठिगळ लावून घालत होतो. आता तुम्ही ठिगळ लावून घालत. आमच्या पॅन्टी फाटक्या होत्या, वापर फेकता येत नव्हतं म्हणून आम्ही फाटलेल्या पॅन्टी घालत होतो. आता तुम्ही इथं फाडून घेता आणि घालता. काय नवीन काढले? आमच्याकडे पैसे नव्हते म्हणून ते घालत नव्हतो, तुमच्याकडे आहे माजलेले म्हणून तुम्ही ते घालता. फरक काय नाही, सगळं तसंच आहे, काही नवीन नाही. हे आहे ते हे ओरिजिनल आहे, बाकी सगळं डुप्लिकेट आहे. आणि म्हणून म्हटलं वर्तनाच्या बाबतीमध्ये देवाच्या वचनाच्या पुढे कधी जाऊ नका. नम्रतेने मान तुकवा आणि प्रभूला म्हणा, प्रभू फक्त तुझ्या इच्छेप्रमाणे जगायला शिकव, तुझ्या इच्छेप्रमाणे जगायला शिकव. बऱ्याच गोष्टी सांगायच्यात, परंतु मला माहिती आहे की वेळेअभावी सांगता येणार नाही. संध्याकाळची सुद्धा सभा आहे, परंतु जाता जाता मी तुम्हाला सांगेल 2 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्यात. परंतु तिमोथी ज्या पद्धतीनं पौल तिमोथ्याला सांगतो त्याच पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे. तरुणांनो, तुमचा तारुण्याचा वापर फक्त देवाच्या राज्यासाठी करा. प्रार्थना करू आपण. सर्वशक्तिमान जिवंत देवा, आम्ही नम्रतेने तुझ्या सिंहासनासमोर येत आहोत. या दिवसामध्ये या तरुण लेकरांना मी तुझ्या स्वाधीन करत आहे. जगामध्ये जातील, जग भयानकतेने भरलेलं आहे, अशुद्ध अमंगळ आहे. आणि अशा जगामध्ये ही तरुण लेकरं त्यांच्या वर्तनाच्या द्वारे लोकांवरती प्रभाव टाकणारी असू दे. त्यांची भाषा, त्यांचं प्रेम, त्यांची सहनशीलता, त्यांची शुद्धता, त्यांचं चांगुलपण हे बाहेरच्या लोकांवरती प्रभाव टाकणार असू दे. प्रभो, कोणत्याही चुकीच्या मार्गावरती त्यांनी जाऊ नये. जेव्हा विचार करतील तेव्हा देवाच्या वचनाचा विचार करावा. प्रभूसाठी वापरलं जावं, तुझ्या योजनेप्रमाणे त्यांनी पुढे जावं, यासाठी त्यांचा वापर कर. मंडळी, परिवार या सगळ्यांसाठी त्या आशीर्वादाची कारण बनू दे. प्रभू धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुला गौरव देत येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तो ऐक. आमेन. आमेन. आपण सर्वजण उठून उभं राहू, प्रभूंनी शिकवलेली प्रार्थना म्हणून. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋणास ऋण सोडले आहे तसेच तो आमचे ऋणी आम्हास सो.
आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता देवबापाची प्रीती, येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व काळ राहो. आमेन.